आणि बातमी कळतीये शिवसेनेकडून। कर्जमाफीसाठी शिवसेना आता भाजप विरोधात भूमिका घेणार आहे। कर्जमाफी नाही तोपर्यंत कामकाज चालू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना असे आदेश असल्याचं कळतंय। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिली आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आणि अशी माहिती कदमांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। काय नेमकं कदम यांनी सांगितलंय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून विरोधकांनी आवाज विधानसभेमध्ये उठवलेला आहे। मात्र उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केंद्र सरकार देऊ शकतं, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळू शकत नाही असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालू देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व आमदारांना आदेश दिलेत अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज खेडमध्ये दिली आहे। त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये उद्यापासून जो काही अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये विरोधकांबरोबरच कदाचित शिवसेनाही या ठिकाणी आपला विरोधाचा सूर जो आहे तो उमटवेल आणि त्या विरोधकांच्या सोबतच शिवसेनाही या कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यावेळी करताना दिसेल असं रामदास कदम यांनी त्यांच्या वक्तव्यावर सूचित केलं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे सर्व आमदारांना ते आदेश प्राप्त झालेत आणि त्यामुळे कर्जमाफी जोपर्यंत होत आहे तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे। अगदी प्रणव, खरं तर उद्यापासून पुन्हा एकदा अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। मागचे 2 आठवडे कुठल्याही पद्धतीचं कामकाज झालेलं नाहीये, मात्र आता कामकाजाला उद्यापासून सुरुवात होईल अशी अपेक्षा असताना आता सत्ताधाऱ्यांमध्येच बसलेले मित्रपक्ष सत्ताधाऱ्यांमध्येच असलेले शिवसेनेचे जर आमदार अशी भूमिका घेणार असतील तर उद्यापासूनच्या कामकाजावर खरोखरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असंच म्हणावं लागेल। प्रणव, एकंदरीतच या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते। उद्यापासून अधिवेशनाच्या कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होतीये, मात्र शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडण्याची भूमिका घेतलेली आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही आणि त्या प्रकारचं कामकाज होऊ देऊ नका अशी माहिती उद्धव ठाकरेंनी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी सगळ्या आमदारांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सगळे आमदार आता भूमिका आपली अशाच प्रकारे घेणार आहेत शिवसेनेचे। त्यामुळे भाजपला एक प्रकारे कोंडीत पकडण्याचे शिवसेनेचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे, कर्जातून बाहेर पडला पाहिजे, सातबाराचा उतारा कोरा झाला पाहिजे ही मागणी कालही उद्धव साहेबांची होती, आजही आहे। आणि जोपर्यंत कर्जमुक्ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची होत नाही तोपर्यंत हे अधिवेशन चालू देऊ नका असे स्पष्ट आदेश माननीय पक्षप्रमुखांचे सगळे आमदार महोदयांना आहे। तर रामदास कदमांची भूमिका आपल्या लक्षात आलेली आहे। रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या आमदारांना काय नेमके आदेश आलेले आहेत त्याबाबत सांगितलेले आहे। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे होणार नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे कर्जमाफीसाठी आता शिवसेना भाजप विरोधात मैदानात उतरलेला आहे। त्यामुळे आता उद्यापासून पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात होणार होती अधिवेशनामध्ये, मात्र सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेनं जर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतली तर या कामकाजावर निश्चितच मोठं प्रश्नचिन्ह असणार आहे। कर्जमाफीसाठी शिवसेना आता आक्रमक भूमिकेमध्ये गेलेला आहे। खरं तर मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये एक प्रकारची सलगी होईल किंवा पुन्हा एकदा दोस्ताना सुरू होईल अशी प्रकारची चिन्ह सुरू झाली होती, मात्र आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण अधिवेशन चालू देणार नाही जोपर्यंत पूर्ण कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांची अशी भूमिका घेतलेली आहे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबतची आता माहिती दिली आपण ऐकले। कर्जमाफीसाठी शिवसेना आता भाजप विरोधात मैदानात उतरले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।